बुलेटिनच्या सुरुवातीला आजची महत्त्वाची बातमी। आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। आजपासून ते 18 जुलै या कालावधीत हे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे। शक्तीपीठ महामार्ग, शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी आणलेले जनसुरक्षा विधेयक अशा विषयांवर सरकारची कोंडी करण्याची मोर्चे बांधणी विरोधकांनी केलेली आहे। सभागृहाच्या कामकाजाला सकाळी 11 वाजता सुरुवात होईल। अजित पवार आज पुरवणी मागण्या पटलावर ठेवणार आहेत। मंत्री छगन भुजबळ यांचा परिचय सदस्यांना करून दिला जाईल। विधेयक पटलावर ठेवली जातील। शासकीय विधेयक आणि शासकीय कामकाज पुढे नेलं जाईल। त्यानंतर शोकप्रस्ताव होईल आणि त्यानंतर सभागृह दिवसभरासाठी स्थगित होईल। मात्र अधिवेशनामध्ये विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळतो का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल। या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊया। देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, आजचं नेमकं कामकाज कसं असेल, दिवसभराची रूपरेषा नेमकी कशी असेल? दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळतो का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। नक्कीच ऋतुजा, आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते। सध्या राज्यात विविध मुद्दे गाजतात आणि या पार्श्वभूमीवर या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होती। पहिल्या दिवशी फारसं कामकाज होत नसलं तरी खऱ्या अर्थाने उद्यापासून या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होईल अशा पद्धतीने म्हणता येईल। आणि यामध्ये जे सध्या राज्यात विविध मुद्दे गाजतात आहे यावरून विरोधक जे आहेत ते सत्ताधाऱ्यांना स्वाभाविक आहे घेरण्याचा प्रयत्न करतील। हिंदी सक्तीचा मुद्दा जो आहे तो जरी रद्द झालेला असला तरी याचे पडसाद जे आहे ते या सगळ्या पावसाळी अधिवेशनामध्ये उमटतात आपल्याला पाहायला मिळतील। त्यासोबत शेतकऱ्यांचे विविध मुद्दे आहे, कर्जमाफीचा मुद्दा आहे, त्यासोबत सत्ताधारी जे आमदार असतील, मंत्री असतील, त्यांची जी काही वेगवेगळी वक्तव्य होतात आहे त्याचा समाचार देखील विरोधकांकडून घेतला जाईल। त्यासोबत संजय शिरसाट असतील, संदीपान भुमरे असतील, यांच्या अवतीभोवती जे सध्या वाद सुरू आहेत त्याचे देखील पडसाद या सगळ्या अधिवेशनामध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे आजपासून हे सगळं पावसाळी अधिवेशन सुरुवात होते। पहिल्या दिवशी फारसं कामकाज होत नसलं तरी उद्यापासून खऱ्या अर्थाने या सगळ्या अधिवेशनाला सुरुवात होईल। आणि महत्त्वाचं म्हणजे तरी मुद्दा जो आपण सांगितला की यात पावसाळी अधिवेशनात तरी विरोधी पक्ष नेतेपद जे आहे त्याच्या संदर्भात काही निर्णय होतोय का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।